नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत मित्रांनो। रयत शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेट आली आहे मित्रांनो। ज्यांच्या उमेदवारांचं रयत शिक्षण भरती यामध्ये 2022 ची भरती झाली आहे, यामध्ये सिलेक्शन झालं आहे, तर अशा सर्व नवनियुक्त शिक्षकांबाबत नवीन अपडेट आली आहे। तर ती काय आहे या पत्रामध्ये आपण सविस्तर पाहूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया मित्रांनो, रयत शिक्षक भरती अपडेट ज्यांचं सिलेक्शन झालं आहे 2022च्या भरतीमध्ये, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची ही सूचना आहे। तर मित्रांनो, आनंदाची आणि गुड न्यूज ही आहे की पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती 2022 अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून जे वंचित राहिलेले जे काही नवनियुक्त शिक्षक आहेत, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे। म्हणजे त्यांच्यासाठी पत्र इश्यू झालं आहे दिनांक 27/9/2024 रोजी। तर मित्रांनो, यांच्यासाठी विषय काय आहे ते पाहूया। सर्व पवित्र पोर्टल कृती समितीमार्फत पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर आस्थापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळण्याबाबत मित्रांनो, ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झाले होते या म्हणजे झाले आहे ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये, तर अशा सर्व गुणवंत नवनियुक्त शिक्षकांना या येत्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी त्यांना त्यांची आस्थापना बदलून त्यांना नियुक्ती देण्याबाबत, जर रयत संस्थेमध्ये त्यांची नियुक्ती होत नसेल तर त्यांची आस्थापना म्हणजे संस्था बदलून त्यांना नियुक्ती देण्यासंदर्भात ही पत्र आहे। संदर्भ दिला आहे 19/9/2024, त्याचप्रमाणे 26/9/2024 ची संपूर्ण यामध्ये शिफारस दिला आहे। विषय आपण डायरेक्ट काय ते विषय पाहूया मित्रांनो। उपरोक्त विषयान्वये कळण्यात येते की आपल्या आमरण अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने मित्रांनो, ज्या बरेचशा जे नवनियुक्त शिक्षक झाले होते त्यांनी जे काही शिक्षण आयुक्त कार्यालय आहे पुणे येथे आमरण उपोषण केले होते आणि या अनुषंगाने हे पत्र इश्यू झाले आहे त्यांच्यासाठी। आपल्या आमरण अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेले निवेदन व त्यामधील काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेले आहे। प्रस्तुत निवेदनामध्ये काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे। प्रस्तुत निवेदनामध्ये रयत शिक्षण संस्थेकडे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनाकडील रिक्त पदावर पदस्थापना बदलून देण्याच्या मागणी संदर्भात न्यायालयीन प्रशासकीय कार्यपद्धती विचारात घेता पुढील कार्यवाही करण्यासंदर्भातील टप्प्यांचा सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे दिनांक 25/9/2024 च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेला आहे। या संपूर्ण कार्यवाही संदर्भात आपणास काल दिनांक 26/9/2024 रोजी समक्ष करण्यात आलेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये मौखिक व लिखित स्वरूपात वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या ज्या नवनियुक्त शिक्षक बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं जे काही शिक्षण आयुक्त कार्यालय यामध्ये, तर यांचा दखल घेऊन त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं। त्यानंतर त्यांचे सविस्तर चर्चा झाल्यानंतर अशा सर्व नवनियुक्त शिक्षकांना सामावून घेण्यासाठी अन्य जर आस्थापना म्हणजे संस्था जर बदलायची वेळ आली तर ती सुद्धा बदलू, यांना नवनियुक्तांना नियुक्ती देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे आणि त्याबाबत हे पत्र इश्यू झाले आहे। त्याचप्रमाणे लिखित स्वरूपात सुद्धा वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे। संपूर्ण ही प्रोसेस लिखित स्वरूपात यांच्याकडून लिहून घेतलेली आहे, काय अडचणी आहेत त्याचप्रमाणे यांना सामावून घेण्याबाबत। तर त्या मित्रांनो, या संदर्भात हे पत्र जारी केले आहे। सर्व नवनियुक्त रयत शिक्षण संस्थेमध्ये जे निवड झाली आहे मात्र अजून नियुक्ती मिळालेली नाही अशा सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी खाली पाहूया। दरम्यान वरील प्रस्तावास शासनाची मान्यता झाल्यानंतर पुढील कार्यवाही यथाशीघ्र व्हावी या दृष्टीने नियुक्ती प्राधिकारी संस्था यांच्याकडून आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात आलेली आहे। या संदर्भात राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची दिनांक 26/9/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेण्यात आली। त्यामध्ये त्यांना त्यांच्याकडील आरक्षणीय गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रस्तावासाठी कारवाई यथाशीघ्र म्हणजेच त्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे या दृष्टीने सुद्धा संकेत दिले गेले आहेत या पत्रामध्ये। त्याचप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी संस्था यांच्याकडून आवश्यक माहिती, नियुक्ती प्राधिकारी संस्था म्हणजेच रयत शिक्षण संस्था यांच्याकडून आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात आली आहे। म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये किती नवनियुक्त शिक्षकांची
निवड झाली आहे अशी सर्व माहिती डाटा रयत शिक्षण संस्थेकडून शासन पवित्र पोर्टल घेत आहे आणि यावरती प्रक्रिया करून आलेली माहिती संकलित करून त्या संदर्भात पुढील हालचाली करणार आहे. त्यांची इतर ठिकाणी जर सामावून घेण्याची प्रयत्न असेल ते सुद्धा होऊ शकतात, ही सुद्धा या शक्यता आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो 26/9/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये त्यांना त्यांच्याकडील जे काही आरक्षणानुसार निवड झाली आहे त्यांचासुद्धा यामध्ये विचार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे ही दूरगामी परिणाम असणारी प्रशासकीय प्रक्रिया असून त्यामध्ये उणीवा राहिल्यास त्यातून पुन्हा गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रक्रियांचे यथोचित पालन करून ती प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. मित्रांनो संपूर्ण बाबीचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. काही कास्टमधून सिलेक्शन झाले आहे, काही ओपनमधून सिलेक्शन झाले आहेत, काही त्याचप्रमाणे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन समांतर आरक्षणामधून सुद्धा निवड झाली आहे. तर अशा सर्व आरक्षणीय आहे बाबीचा सुद्धा विचार यामध्ये करावा लागणार. त्याचप्रमाणे जे काही उमेदवारांची गुणवत्ता टेट मार्क्स आहेत त्या सर्व बाबींचा विचार करून त्यांना इतर आस्थापना बदलून किंवा त्या संस्थेमध्ये शक्यता असेल तर या ठिकाणी सुद्धा शिफारस होऊ शकते. त्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या सर्व बाबीचा विचार करण्यासाठी काही दिवससुद्धा लागू शकतात. तर या सर्व बाबीचा विचार करून पुढील नियुक्ती देण्यात येणार आहे. मित्रांनो वरील शासन मित्रांनो त्यामुळे या प्रक्रियेचे यथोचित पालन करून ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे क्रमप्राप्त आहे. शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेतील टप्पे त्वरेने पूर्ण करण्यासाठी कार्यालयात पूर्णवेळ कक्ष कार्यरत असून त्याद्वारे संपूर्ण प्रक्रियेचे संनियंत्रण केले जात आहे. मित्रांनो पवित्र जे शिक्षण आयुक्त कार्यालय आहे तर या ठिकाणी या सर्व रयत शिक्षण संस्थेकडून माहिती मागवली जात आहे. त्यामध्ये TT मार्क्सनुसार निवड झालेल्या उमेदवारांची त्याचं आरक्षणीय आहे सर्व बाबींचा यथोचित अभ्यास करून यांचं पुढे समायोजन कसं करायचं, कोणत्या ठिकाणी नियुक्ती द्यायची या बाबीवर सुद्धा एक स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे आणि यामध्ये ही संपूर्ण प्रोसेस होणार आहे. येत्या काही दिवसात म्हणजेच आचारसंहिता लागण्याच्या आत या सर्व शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार आहे दुसऱ्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी सुद्धा. त्यानंतर मित्रांनो वरील शासन आदेशाच्या नियुक्ती कार्यपद्धतीच्या अनिवार्यतेच्या वेळेत पूर्तता होण्याचे अधीन राहून ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे सर्वकष प्रयत्न करण्यात येईल. वरील बाबी विचारात घेता आपले दिनांक 23/9/2024 पासूनचे आमरण अन्यथा उपोषण स्थगित करावे असे आपणास आवाहन करण्यात येत आहे. मित्रांनो जे उमेदवार आमरण उपोषण बसले होते त्यांच्यासाठी हे लिखित स्वरूपात हे पत्र देण्यात आले होते. तर जे काही येत्या ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत सर्व नवनियुक्त शिक्षकांना त्यांची जॉईनिंग लेटर्स देण्यात येतील असे सुद्धा या ठिकाणी कळवण्यात आले आहे. त्यांना जर या रयतमध्ये सामावून घेतलं जात नसेल तर अन्य संस्थेमध्ये त्यांना मात्र हे अनुदान 100% अनुदानित असणारी संस्थेमध्ये सुद्धा यांना सामावून घेतलं जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत लवकरच या ठिकाणी परिपत्रक निघणार आहे. तर मित्रांनो ही होती नवनियुक्त जे काही रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेले शिक्षक आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे लेटर ज्यांनी अन्यथा उपोषणाचे सुरू केले होत्या तर त्यांना ही लिखित स्वरूपात पत्र देण्यात आलेले आहे. मित्रांनो ही होती अपडेट शिक्षक भरती रयत शिक्षण संस्थेसंदर्भात. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.